नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमित आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा माझा टॉपिक आहे रिअल लाईफ एज्युकेशन वर्सेस अकॅडमिक एज्युकेशन. मित्रांनो, मला खंत वाईट या गोष्टीची वाटते की आपल्या अकॅडमिक एज्युकेशनमध्ये रिअल लाईफ एज्युकेशन देत नाही. रिअल लाईफ एज्युकेशन काय आहे? पैसे कसे कमवायचे, खुश कसं राहायचं, आनंदी कसं राहायचं, हे माइंडसेट, सर्व माइंडसेटचा खेळ असतो, विचाराचा खेळ असतो. चांगला माइंडसेट कसा ठेवायचा, चांगले विचार कसे ठेवायचे, सर्व याचा खेळ असतो माइंडसेटचा. आणि जे शिकवलं जाते ते आपल्या रिअल लाईफमध्ये मोस्टली जास्त उपयोगी येत नाही. आणि या सर्व याच्यामध्ये काय काय विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये कमी मार्क पडतात किंवा काय काय फेल होतात, तर ते डिप्रेशनमध्ये जातात आणि काय काय जण सुसाईड, आत्महत्या पण करतात. तर त्या माझ्या आता 10वीचा रिझल्ट लागला. ज्यांना चांगले मार्क पडले त्यांना त्यांचं हार्दिक अभिनंदन. पण जे बिचारे नापास झाले असतील किंवा ज्यांना कमी मार्क पडले असतील त्या विद्यार्थ्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की मित्रा, डिप्रेशनमध्ये, टेन्शनमध्ये जाऊ नकोस. परीक्षेमध्ये नापास झालं म्हणजे जीवनामध्ये नापास झालं असं नाही आहे. आजच्या घडीला असे खूपसे लोक आहेत रिअल लाईफमध्ये जे शिकले नाही काय, पण आजच्या घडीला ते खूप मोठे लोक आहेत, खूप पैसेवाले लोक आहेत, खूप सक्सेसफुल लोक आहेत. नावं घ्यायला खूप नावं आहेत. तर मित्रा, हिंमत नको हारू. आणि हल्लीचं जग खूप काही करू शकतं. हल्लीचं जग हे ऑनलाईन जग आहे. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम. हल्ली माझ्या एक काय काय ओळखीचे आहेत जे 10वी 12वी झालेले आहेत, ऑनलाईन जातात यूट्यूब चॅनलवरती आणि आज ते चांगले यशस्वी लोक आहेत. तर मित्रा, हिंमत न करू. हीच त्यांना माझ्याकडनं मनापासून माझी बॉटम ऑफ हार्ट मला त्याच विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे. मित्रा, हिंमत नको हारू. आणि माझी एज्युकेशन डिपार्टमेंटला हात जोडून नम्र विनंती आहे की आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये बदल करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये जे खरं रिअल लाईफमध्ये उपयोगी येईल, जसं पैसे कसे कमवायचे, ऑनलाईन सेविंग, खुश कसं राहायचं, आनंदी कसं राहायचं, ह्या गोष्टी ॲड करण्यात यावा. आपल्या जापानची एज्युकेशन सिस्टीम खूप चांगली आहे. तिथे मी तर असं ऐकलं की तिथे पहिले तर ते म्हणजे काहीतरी पहिले फक्त तिथे संस्कार त्यांना शिकवतात, चांगले संस्कार, चांगला माणूस त्यांना बनवायला शिकवतात. ते म्हणजे तिथे एकमेकांना असे समोर आले की एकमेकांना असे वाकून नमस्कार करतात. ते एकमेकांना समोरच्या रिस्पेक्ट देतात. ते तर आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये बदल करण्याची गरज आहे. आणि मित्रा, जे परीक्षेमध्ये जे फेल झाले किंवा कमी मार्क पडले त्यांना माझे एकच मनापासून बॉटम ऑफ हार्ट मला हेच बोलायचं आहे की हिंमत नको हारू मित्रा. करायला खूप काही आहे, हिंमत नको हारू. आणि गोष्ट अशी झाली आहे की म्हणजे आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये, अकॅडमिक एज्युकेशनमध्ये म्हणजे जे शिकवतात ते रिअल लाईफमध्ये उपयोगी येतच नाही बहुतेक. मी गोष्ट अशी झाली की आग लागली रामेश्वरला, बंब गेला सोमेश्वरला, अशी काय स्थिती आहे. आणि मला मनापासून वाटते की लहानपणापासूनच जर ह्या रिअल लाईफमध्ये उपयोगी येणाऱ्या गोष्टी जर शिकवल्या तर आपली पिढी चांगली घडेल आणि पर्यायाने आपला भारत देश खूप पुढे जाईल. कारण की मी स्वतः याच्यातनं गेलेलो आहे. त्याच्यामुळे मला या गोष्टीची जाणीव आहे. मी काय चुकीचं बोललो असेल तर माफ करा. थँक्यू.